एखादा मोठा डिरेक्टर याच्या मागे नाहीये, कुठलंच मोठं प्रोडक्शन हाऊस याच्या मागे नाहीये, किंवा गोंधूपणा किंवा बाबागिरी, तर चुकीच्या गोष्टी या चित्रपटामधून प्रमोट केल्या जाऊ नये. तर मित्रांनो, काल यूट्यूबवरती मला खवीस या चित्रपटाचा एक टीजर रेकमेंड झाला. मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, अशी कुठली मूवी येते हॉरर जॉनरामधली. पण स्क्रोल करता करता हा टीजर रेकमेंड झाला, कारण कुठलंच मोठं असं प्रोडक्शन हाऊस याच्या मागे नाहीये, किंवा एखादा मोठा डिरेक्टर किंवा नॉन डिरेक्टर हा चित्रपट डिरेक्ट करतोय असं नाहीये. मधुरा प्रोडक्शन कडून हा चित्रपट प्रोड्यूस केला जातोय आणि अनिकेत घाडगे हा चित्रपट डिरेक्ट करतायत. आता अनिकेत घाडगे हे नाव वाचल्यानंतर मी थोडंसं सर्च केलं की ह्यांनी पूर्वी काही काम केलं आहे का, पण मला असं सच्च काही सापडलं नाही. तुम्हाला काही माहिती असेल याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता हा टीजर वरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा खरं तर ह्याचं थंबनेल होतं किंवा ह्याचं जे पोस्टर होतं ट्रेलरचं, तेच बघून मला वाटलं की ओके, मराठी सिनेमामध्ये इतके ग्राउंड लेवलवरती इतकी मेहनत घेतलेलं काहीतरी आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळतंय. कारण खरं तर मराठी सिनेमामध्ये सुरुवातीलाच पोस्टर किंवा थंबनेल्स किंवा त्याचे टीजर्स ग्लिम्स ह्याच्यावरती मेहनत घेतली जात नाही, आणि हे सत्य आहे मित्रांनो. पण ह्या चित्रपटामध्ये सुरुवातीपासूनच ह्याचा जो लुकच होता ना, किंवा जो फर्स्ट इम्प्रेशनच असतं, ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं मला बघायला मिळालं. आणि नंतर ह्या टीजरवरती क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही बघायला मिळालं, ह्याचं साऊंड डिझाईन असू दे किंवा ह्या टीजरमध्ये जे काही हॉरर वातावरण तयार केलंय ना, मग ते रक्त असू दे किंवा ती कवटी किंवा ओव्हरऑल जे लाइटिंग केलंय किंवा जी थोड्याफार प्रमाणात सिनेमॅटोग्राफी केली आहे, ती खूप इम्पॅक्टफुल आणि खूप चांगल्या दर्जाची दिसते. आणि ह्या चित्रपटामध्ये टीजर बघितल्यानंतर कळतं किंवा नाव वाचल्यानंतरच कळतं की एक कुठलं तरी महाराष्ट्रातलं किंवा मराठी बॅकग्राऊंड मधलं भूत असेल, ज्याच्यावरती अवतीभोवती एक हॉरर प्लॉट तयार केला गेला असणार. आणि आतापर्यंत हॉरर चित्रपटांचा इतिहास जर तुम्ही मराठी इंडस्ट्रीचा बघितला तर जे सिनेमे आलेत ना, ते ठीक आहे, एकतर भूताच्या अनुषंगाने जे सिनेमे केले ते फार टिपिकल पद्धतीने केले गेलेत, किंवा स्वप्नील जोशीचा बळी नावाचा एक चित्रपट आलेला, किंवा पूजा सावंतचा लपाछुपी हा चित्रपट आलेला, हा सुद्धा हॉरर कॅटेगरीतच मोडतो. मात्र हा एक सायकोलॉजिकल हॉरर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. तिथेच कुठं एक प्रॅक्टिकल भूत दाखवलेलं नव्हतं. मात्र इथे जे आपल्याला एलिमेंट्स बघायला मिळतात ना, ती कवटी, ते रक्त, पणती ठेवलेली दिसते, किंवा आपल्याला एक सुरा सुद्धा तिथे चालताना दिसतो. ह्यावरून कुठेतरी काहीतरी एक वेगळा प्लॉट किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉरर एलिमेंट प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आता मला टीजर बघितल्यानंतर अजून एक थोडीशी शंका आली की ठीक आहे, एक गोंधूपणा किंवा बाबागिरी किंवा इतर चुकीच्या गोष्टी या चित्रपटामधून प्रमोट केल्या जाऊ नये, इतकीच आशा ठेवून मी म्हणतोय की हा चित्रपट एक काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला असावा. ह्याचा ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी उलगडतील. तुम्हाला याबद्दल अजून काही एक्स्ट्राची माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाकी याचा फर्स्ट लुक जो आहे ना, तो खूप छान वाटतोय, एक्साइटिंग वाटतोय. बाकी तुमची काय मत आहेत ह्या टीजरला घेऊन ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा, आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.